सलाम. या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रभूच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे नावामध्ये स्वागत करत आहे. आपल्या भक्तीस सुरुवात करूया आणि देवाचे गौरव या समय आपण करणार आहोत. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विरुद्ध झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन परमेश्वर आहे. परमेश्वराचे स्तवन करा. प्रवचनाला मी मध्ये गौरव देतो. त्या जीवाला देवाने आपल्या सर्वांना जीवन ठेवून या महिन्याच्या आठवड्याच्या शेवटच्या रविवारी देवाचा गौरव करण्यासाठी या भक्तीमध्ये आपल्या सर्वांना घेऊन आलेला आहे. आणि म्हणून प्रभूमध्ये मी तुम्हाला सर्वांचं या समय स्वागत करतोय ऑनलाईन भक्तीमध्ये. आपण प्रार्थना करूया. प्रेमाच्या स्वर्गीय देव बाबा, तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो. तुझं महान गौरव करतो. दर्शनी बाबा मागे आठवड्यावर सांभाळून देवराव महिन्यावर सांभाळून या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आम्हाला तुझ्या पवित्र भवनामध्ये देव तुझं गौरव करण्याची संधी दिवस तुमच्या मनापासून आभार मानतो. आजच्या भक्तीचं मन चिंतनाचं वचनाची आराधना तू आशीर्वाद तू कर आणि देवा तुझंच गौरव तू आमच्याद्वारे करू की बाबा. विशेष करून प्रार्थना करतो ऑनलाईन भक्तीमध्ये उपस्थित मंडळी प्रत्येकांना तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण कर आणि आज देव प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून तुझं वचनाची सेवा करण्याकरिता तू मला सहाय्य मदत कर. पुन्हा एकदा प्रार्थना करून बाबा प्रत्येकांना तू आशीर्वाद कर. येथून पुढचा वेळ काळ आम्ही तुझ्या हातात सोपून दे. छोटेसे प्रार्थनांचा उद्धार प्रभू ख्रिस्त याच्या जोडमध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. परमेश्वराच्या कृपेसाठी उपासना संगीतातून आपण गीत क्रमांक 113 नंबरचे गीत आहे नाम येशूचे आवडे ते भयवारी ते ही गीत गाऊया. ही विनंती आहे आपल्या जागी उभे राहूया आणि देवाचं गौरव या गीताच्या द्वारे आपण करूया. नाम येशूचे आवडे ते भयवारी ते प्रिय गोड केवळे ते शांत येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला त्याजुनी पृथ्वीवरी आला दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाना नाम येशूचे आवडे. या सगळ्या प्रकारचा शास्त्र म्हणून असणार आहोत. स्तोत्र संहिता 18 आणि 1 ते 15 हे वचन आपण आळीपाळीचा शास्त्र भाग म्हणून वाचणार आहोत. संतोष पारदे यांना विनंती करतो ते या वचनाचं उदाहरण करते. स्तोत्र संहिता 115 आळीपाळीचा स्तोत्र आहे आणि 1 ते 15 ही वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 118 1 ते 15 आपण वचन वाचणार आहोत. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला. तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्याची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिली. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. परमेश्वराच्या नावाचा मी त्याचा त्यांनी मला घेरिले आहे, खरोखर मला
घेरिले आहेत. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. त्यांनी मला मधमाशांप्रमाणे घेरिले आहे. काट्याकुट्याच्या आगीप्रमाणे हे वेचून जाते. परमेश्वराच्या नावाने मी त्याचा उच्छेद करेन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरले. माझे बल व माझे गीत तो माझे तारण झाला. शेवटचं वचन आपण सगळेजण म्हणूया. उत्सवाचा व तानाचा शब्द नीतिमानाच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उद्धार पराक्रम करीतो. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. वानुग्रह तुझा इच्छा तव सुचावी. हे आनंद गुरुराजा प्रेमे मन रमावी. प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू धन्य येशू प्रीती आहे वाढावी. आमेन. वडील सुट्टी आहे. आपण आपल्या जागी बसूया. आजच्या मरणात जो शास्त्र पाठ करण्यात आलेला आहे नव्या करारात थेसलोनिकस पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आहे आणि वचन 9 ते 12 आपल्यासाठी मिस्टर डेव्हिड पाते या वचनाचं वाचन करतील. पहिले थेसलोनिकस पत्र याचा दुसरा अध्याय आहे आणि वचन 9 ते 12 आजच्या मरणाकरिता वाचले जातील. पावलाचे थेसलोनिकस पहिले पत्र याचा दुसरा अध्याय आणि 9 ते 12 आपण हे वचन वाचू. बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट याची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुम्हापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्ही विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करीतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला आचरण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित. देवापासून मनाचं आशा करो. चला मान महिमाने गौरव आता आणि सदा सर्व का युगानुग असतो. प्रभूचनाला मान महिमाने गौरव देऊ द्या. आज त्या महाजीवंत देवाने आपल्या सर्वांना या भूतलावरती जीवन घेऊन त्याच्या गौरवाकरिता या महिन्याच्या शेवटच्या रविवारी या त्याच्या पवित्र गुणामध्ये या ऑनलाईन भक्तीमध्ये देवाची उपासना करण्याकरिता परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्रित केलेला आहे. आणि म्हणून मी प्रभूमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या मरणाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे पहिले थेसलोनिकस पत्र याचा दुसरा अध्याय आहे आणि 9 ते 12 ही वचन आजच्या मरणाकरिता वाचण्यात आलेला आहे. आणि आपण जो 12वं वचन आहे शेवटचं ते प्रभूमध्ये चालणं या चालण्याबद्दल आपण पाहणार आहोत. आजचा विषय आहे 3 प्रकारचे चालणे. आजचा विषय आहे 3 प्रकारचे चालणे. प्रिय भावांनो, अनेक लोक जगातील वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या देवाकडे जाऊन ते प्रार्थना करतात अशासाठी की देवापासून मानवाला सुख, समाधान, समृद्धी, आशीर्वाद आणि शांती प्राप्त व्हावं, तारण प्राप्त व्हावं, मोक्ष प्राप्त व्हावं आणि सर्व आशीर्वाद प्राप्त करण्याच्या प्रयत्नात हा मनुष्य आहे. आणि म्हणून जो तो आपल्या आपल्या देवाकडे एक प्रकारचं प्रार्थनेचे निवेदन त्यांच्या त्या देवाच्या चरणामध्ये ठेवत असतात. परंतु जर आपण ख्रिस्ती लोकांचा, ख्रिस्ती धर्माचा जर विचार केला तर आम्ही देखील आमच्या धर्मामध्ये आम्ही प्रति शाबतवारी पवित्र मंदिरात येऊन प्रभू येशूची म्हणजेच जिवंत देवाच्या नावाने उपासना करतो, भक्ती करतो
अशासाठी की आम्ही त्या जीवनाला देवापासून आशीर्वाद व्हावे किंवा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, आम्हाला सुख समाधान शांती प्राप्त व्हावी, आमच्या कुटुंबामध्ये शांतता असावी, आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त व्हावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही केलेल्या पापांची क्षमा आमच्या जीवनात देवापासून आम्हाला प्राप्त व्हावी। या अनुषंगाने किंवा या विश्वासाने आम्ही देवाच्या पवित्र मंदिरामध्ये येऊन देवाचं गौरव करत असतो। मग हे आशीर्वाद आम्हाला कसे प्राप्त होते किंवा हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आम्ही कशा प्रकारे चालले पाहिजे आणि आमचं चालणं कशा प्रकारे असलं पाहिजे, आज आपण 3 प्रकारच्या चालण्यावर विचार करणार आहोत। पहिलं चालणं आहे जुने चालणं किंवा भूतकाळातील चालणं। इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आहे आणि 3ऱ्या वचनामध्ये संत पौल सांगत आहे, त्या लोकात आपण सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपण आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व आम्ही इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो। संत पौल या वचनामध्ये आम्हाला सांगायचा प्रयत्न करीत आहे की आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापूर्वी अशाच प्रकारे पापामध्ये सुटलेलो होतो। आम्ही पापात पडलेलो होतो आणि त्या पापामध्ये आमचा नाश होता, पापामध्ये आम्हाला सार्वकालिक मरण होतं आणि म्हणून देवाच्या क्रोधास व शिक्षेस आम्ही पात्र होतो। परंतु देवाचा क्रोध मनाच्या क्रोधासारखा नाही। आज देव क्रोधाविष्ट झाला व नंतर तो पुन्हा विसरून जातो अशातला भाग नाही, परंतु सर्वस्वी पवित्र देव सर्व पवित्र आहे। अपवित्रता देवाला अजिबात सहन होत नाही। सर्व दुष्टाई सर्व दुष्कृत्ये जे करीतात अशा सर्वांचा तो नाश करण्याचा त्याचा निश्चय असतो। देह स्वभावानुसार चालणारी माणसे व ख्रिस्ताचा स्वीकार न करणारी जगीर माणसे यांची अवस्था फारच भयानक झालेली आम्हाला पाहण्यासाठी मिळते व लक्षात येईलच। आमच्या अनेक मित्र शेजारी आप्त इष्ट ज्यांचा ख्रिस्तावर अद्याप विश्वास नाही किंवा ख्रिस्ताचा स्वीकार ज्यांनी केलेला नाही, अशा अनेक लोक आम्हाला देवापासून विमुक्त झालेले पाहण्यासाठी मिळतात, परंतु ते देवाच्या क्रोधास पात्र झालेले आहेत। ते कामकाज करतात, खातात पितात, शरीराने दिसतात, परंतु आध्यात्मिक दृष्टीने ते मेलेले किंवा मृत झालेले आम्हाला पाहण्यासाठी मिळतं। सार्वकालिक जीवन अशा लोकांपासून दूर आहे, तारण त्यांच्यापासून दूर आहे, परंतु ज्या जीवन देवाने तुम्हाला आणि मला तारलेला आहे, अशा तारलेल्या लोकांनी जे मृत झालेले आहेत, आज देखील ते पापात मरत आहेत, सार्वकालिक जीवन त्यांच्यापासून जे दूर आहे, अशा लोकांपर्यंत तुम्ही आणि मी देवाची वचनाची सेवा करून त्यांना सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या राज्यामध्ये घेऊन येणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दानाची सुवार्ता ऐकणं जरुरीचं आहे असं इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय 13 वचन आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि ते ऐकल्यावर त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। आम्ही ज्या अगोदरच सुवार्ता ऐकली, विश्वास ठेवला, म्हणून आम्ही होईल तितके करून त्यांना सुवार्ता ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। येथे एक प्रश्न उपस्थित राहतो, जे विश्वास न ठेवणारे लोक या जगाच्या रेखेने चालणारे पूर्णपणे दुष्ट आहेत काय? परंतु स्वभावात मनुष्य पूर्णपणे वाईट आहे काय? नाही। कारण आम्ही पाहतो की देवाने प्रत्येक मानवाला आपल्या प्रतिरूपाचा घडवलेला आहे। तो देवासमान पवित्र आहे, तो नीतिमान आहे आणि म्हणून देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्याला घडवलेला आहे असं उत्पत्तीचा 1 अध्याय आहे आणि 27व्या वचनामध्ये आम्हाला सांगतात। परंतु कालांतराने देवापासून मनुष्य नांदून गेला, अवज्ञा केली, पापात पडला आणि या मानवाचा पापामध्ये नाश झालेला आहे व त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक मरण त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं यासाठी परमेश्वराने ही महान योजना आपण देवाच्या पुत्राला म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलेला आहे। प्रिय पाहतो की ख्रिस्ताने त्या विश्वास ठेवल्याशिवाय ख्रिस्ता विश्वास ठेवल्याशिवाय कुठल्याही माणसाचं कारण नाही आजच्या परिस्थितीमध्ये किंवा आजच्या जगामध्ये। आणि म्हणून जोपर्यंत आम्ही त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या मरण विश्वास बाबतीत घेणार नाही, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवनाचा अनुभव किंवा आम्हाला तारण प्राप्त होणार नाही असं योहान वर्तमान याचा 3रा अध्याय 18 आणि 36 या वचनामध्ये पाहण्यासाठी मिळतं। आता जुने चालणं किंवा भूतकाळात चालणं म्हणजेच काय? जुने चालणं किंवा भूतकाळात चालणं म्हणजे लालसा नीतिसूत्रे याचा 6 आणि 25व्या वचनामध्ये
आम्हाला या ठिकाणी एक गोष्ट पाहण्यासाठी मिळते. लालसा म्हणजे हाव एक प्रकारचा पाप आहे. दुसरी गोष्ट भूतकाळात सांगणं म्हणजे दुर्वासनेने, म्हणजे वाईट कृत्याने आम्ही दुर्वासनेने भरून जाणे असा त्याचा या अर्थ आहे. आणि याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. तिसरी गोष्ट भूतकाळात सांगणं म्हणजे भौतिक मन, म्हणजे जगाच्या रूढी प्रमाणे आम्ही सांगणं, जगामध्ये गुरफटणं किंवा जगामधील सर्व पापामध्ये आम्ही व्यस्त होणं, भौतिक पापामध्ये आमचं मन लागणं, असं रोमकरास पत्र याचा 1 अध्याय 28 वचन किंवा इफिस 4:17 मध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. जगाची चौथी गोष्ट म्हणजे भूतकाळात चालणं म्हणजेच जगाची लेकरं होणं, म्हणजेच त्या सैतानाची लेकरं होणे. जो सैतानाचा देवाचा शत्रू आहे सैतान, त्या सैतानाची संतान होणं असा याचा अर्थ आहे. असं इफिसकरास पत्र याचा 2 अध्याय 3 वचनामध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की लूक शुभवर्तमान याचा 16 अध्याय आणि 8 वचनात देखील आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. या ठिकाणी आम्ही दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळत असताना दुसरा मुद्दा आहे आमचे नव्याने चालणं, म्हणजेच वर्तमान काळातील चालणं. आमचे नव्याने चालणं म्हणजेच किंवा वर्तमान काळातील चालणं. रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आहे 4 वचन आम्ही पाहतो की या वचनामध्ये आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. आपण भूतकाळात आमचे चालणे जुन्या प्रकारचे होते, म्हणजेच ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापूर्वी पापात चालत होतो, म्हणजेच आम्ही देवाच्या क्रोधास पात्र होतो. परंतु जेव्हा आमच्या त्रैक्य देवाच्या नावात आम्ही बाप्तिस्मा झाल्यानंतर वर्तमान काळात कशा प्रकारे चालायला पाहिजे याबद्दल संत पौल या ठिकाणी रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आहे आणि वचन 4 मध्ये आम्हाला सांगत आहे, नंतर मग त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पिकाच्या विरोधात मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. प्रियानो, पाहतो की ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पत्करलं, त्या वधस्तंभात आपलं शरीर मोडलं, त्याला पुण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित होऊन त्या मरणावरती विजयी झालेला. याचाच अर्थ तुमचे आणि माझे पाप त्या वधस्तंभावरती ख्रिस्तामध्ये नेले आणि मग आमच्यामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस आम्ही देखील त्याच्याबरोबर पुनरुत्थित झालो, म्हणजेच आम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेला आहे. याचाच अर्थ आमचा उद्धार केलेला आहे, आम्हाला तारण प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आम्ही या वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आमचं बाप्तिस्मा झालेला आहे त्याचप्रमाणे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मेलो आणि पुन्हा मृत्यू झाल्यानंतर प्रभू येशूने आम्हाला जीवन दिल्यानंतर आम्ही नव्या जीवनामध्ये वर्तमान काळात आमचं चालणं गरजेचं आहे. ख्रिस्ताबरोबर मरणं म्हणजे नेमकं याचा अर्थ काय? ख्रिस्ताबरोबर मरणं याचा अर्थ म्हणजे आम्ही पाहतो की पहिली गोष्ट आहे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता लाभणे असा याचा अर्थ आहे. ख्रिस्ताबरोबर मरणं म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आम्हाला सहभागिता लाभणे असा याचा अर्थ आहे. रोमकरास पत्र याचा 6 अध्याय आहे आणि वचन 6 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की आपल्याला माहित आहे की आपल्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेला. आमचा जुना मनुष्य म्हणजेच आमचे जुने पाप त्या ख्रिस्तावर गेल्या 2020 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावरती खेळले गेलेले आहेत. आणि म्हणून त्याच दिवशी त्या ख्रिस्ताबरोबर त्याच्या मरणामुळे आम्हाला सहभागिता लाभलेली आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की या ठिकाणी कलसीकरास पत्र याचा 2 अध्याय आहे आणि वचन 20 मध्ये आम्हाला संत पौल सांगत आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले असा याचा अर्थ आहे. आता मी जगतो नाही तर ख्रिस्त माझ्याकडे जगतो, कारण आम्ही पाहतो की देवाने आमच्यासाठी त्या पुत्राला वधस्तंभावर दिलेला आहे. म्हणजेच आम्ही पाहतो की ख्रिस्ताबरोबर मरणं म्हणजेच ख्रिस्त आमच्या ठायी आता जगत आहे. आम्ही जगत नाही परंतु ख्रिस्त आमच्या ठायी जगत असताना आम्हाला ख्रिस्ताने जे आज्ञा केलेल्या आहेत, देवाने जे वचन आम्हाला सांगितलेले आहेत त्या वचनाप्रमाणे त्या आज्ञाप्रमाणे चालणं गरजेचं आहे. याबद्दलचा 3रा मुद्दा जर आम्ही पाहिलं नव्याने चालणं, यामध्ये आम्ही 3रा मुद्दा पाहतो ख्रिस्ताबरोबर मरणे म्हणजेच मरणातून जीवन प्राप्त होणे असा याचा अर्थ आहे. ख्रिस्ताबरोबर मरणे म्हणजेच आम्हाला जीवन प्राप्त होणे
असा याचा अर्थ आहे. कलसच्या स्तोत्र याचा 3रा अध्याय वचन 3 मध्ये आम्हाला सांगतं, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन जो ख्रिस्त जो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. प्रियानो, या ठिकाणी पाहत सुंदर देवाचं वचन मला सांगतं, तुम्ही मृत झाला, आम्ही मृत झालो, त्या पापामुळे मृत झालो, परंतु आज आम्हाला त्या वस्तूमुळे मरणामुळे आमच्या देवाने आमच्यावरून देवाचं गौरव प्रकट केलेला आहे. एखाद्या मेलेल्या माणसाला जगातील गोष्टीची लालसा इच्छा वगैरे असते का? त्याची कसलीच इच्छा नसते आणि आपण ही तशाच इच्छा धरू नये, कारण आम्ही आता त्या पापापासून मुक्त झालेला आहोत. आमचं पाप त्या वस्तूवरती मेलेलं आहे, कारण आपण आता जगाला मेलेले आहोत. म्हणून आपण जगातील गोष्टीकडे लक्ष ठेवू नये. आमचे जुने पापी जीवन आता संपले आहे. आता आम्हाला नवे आध्यात्मिक जीवन प्राप्त झाले आहे आणि आमचे हे आध्यात्मिक जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आमचे नवीन जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वर गुप्त ठेवले आहे. अनेक माणसांना हे दिसत नाही, तसेच ख्रिस्तामध्ये आमचे नवे आध्यात्मिक जीवन हे त्यांना दिसत नाही. मात्र आमचं जीवन, नवीन जीवनाची फळे तेवढी त्यांना दिसतात, म्हणजे आमची चांगली कामे, आमची प्रीती, आमचा आनंद त्यांना दिसतो. प्रियमा, अनेक माणसांना ख्रिस्त दिसत नाही, पण आम्हाला त्याला पाहता येते. असं संत पौल याच्या यहून सुसमाचार 14वा अध्याय आणि 19 ते 20 या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे. प्रियमा, पाहतो की या ठिकाणी ख्रिस्ताबरोबर मरणे याची चौथी गोष्ट म्हणजे आमचे पुनरुत्थान होते. ख्रिस्ताबरोबर मरणे म्हणजेच आमचे पुनरुत्थान होते, असा याचा आम्हाला अर्थ सांगत आहे. 1 पेत्र याचा 1ला अध्याय आहे आणि वचन 3 ते 5 मध्ये आम्हाला सांगितल्याप्रमाणे देवाने प्रभू सोबत आम्हाला देखील पुनरुत्थित केलेला आहे, अशासाठी की आम्ही नवीन जीवनात या वर्तमान काळात प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालावे. आणि म्हणून आम्ही पाहतो याचं जीवन उदाहरण आम्ही पाहतो लूका सुसमाचार याचा 15वा अध्याय आहे आणि 24व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर उदाहरण या ठिकाणी उदाहरण आम्हाला सांगितलेलं आहे. प्रियानो, त्या ठिकाणी पाहतो की त्याच्या बापाचा तो दुसरा धाकटा मुलगा त्याने पाप केले, त्याने पश्चाताप केला आणि त्या जीवन देवाने त्याने ओळखलं आणि खरोखर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या दिवसामध्ये तो पुनरुत्थित झालेला आहे आणि त्याला जीवन प्राप्त झालेला आहे. पुनरुत्थानानंतर तो व्यक्ती कसा होतो? तो व्यक्ती नवा होता. सर्वोपकारास पत्र याचा 8वा अध्याय आहे आणि 11व्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून जर आम्हाला नवीन जीवन प्राप्त करायचं असेल किंवा वर्तमान काळामध्ये चालायचं असेल तर आम्ही भूतकाळातला मनुष्य स्वभाव, जुना स्वभाव, आमचा पापी स्वभाव सोडून आम्ही वर्तमान काळात चालणं, प्रभूच्या आज्ञेत चालणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो की आम्हाला नवीन जीवनात चालण्याकरिता त्याचा एक पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त त्या दस्तामध्ये प्राण देऊन तुम्हाला आणि मला एक नवीन जीवन दिलेलं आहे. या वर्तमान काळात चालणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की आजच्या विषयाचा 3रा मुद्दा आम्ही पाहतो की आमचे भविष्यकाळातील चालणे, आमचे भविष्यकाळातील चालणे. प्रियानो, आम्ही पाहतो प्रकटीकरणाचा 3रा अध्याय आहे वचन 4 मध्ये आम्हाला सांगत आहे, तरी ज्यांनी आपले वस्त्र विटाळलेली नाही अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहे, ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण ते लायक आहे. प्रियानो, आपण भविष्यकाळात भूतकाळातील चालण्याबद्दल पाहिलं, वर्तमान काळामधील चालण्याबद्दल पाहिलं, आता भविष्यकाळातील चालण्याबद्दल थोडक्या वेळामध्ये आपण पाहणार आहोत. नवीन जीवन किंवा ताण झाल्यानंतर आम्ही देवाचे वेगळे केलेले लोक किंवा पवित्र केलेले लोक, या जगामधून वेगळे केलेले लोक देवाच्या भयात विश्वासात त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणे गरजेचं आहे. भविष्य काळात चालणं म्हणजेच देवाबरोबर चालणं. आम्ही देवाबरोबर गेलो, वर्तमान काळामध्ये आम्ही देवाबरोबर गेलो, आम्हाला नवीन जीवन प्राप्त झालं. मग आता भविष्य काळात आम्हाला जर चालायचं असेल तर आम्ही देवाबरोबर चालणं फार गरजेचं आहे. देवाबरोबर कोण चालू शकतं? यावेळेस आम्ही आणखी या ठिकाणी 3 मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली व्यक्ती आहे देवाबरोबर कोण चालू शकतो? जो धार्मिक आहे तो देवाबरोबर चालतो. यशाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आहे आणि वचन 10 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे, धार्मिकाविषयी म्हणा की त्याचे कल्याण होईल, कारण ते आपल्या कृत्यांचे फळ उपभोगतील. जर तुम्ही जे काही कृत्य कराल, आपण सर्व जे कृत्य करू त्या कृत्याचं फळ आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे. प्रियानो, जर आम्ही प्रभूमध्ये श्रम केलेले असतील तर ते श्रम कधी व्यर्थ जाणार नाही.
आणि तिसरं म्हणजे जर तुमचं तारण झालेलं आहे आणि मग त्या तारणाची सुवार्थ आम्ही इतरांना सांगितलेली आहे आणि देवाच्या वचनात आम्ही चालत आहोत, देवाच्या घरात जर चालत आहोत, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत आहोत, तर निश्चितच भविष्य काळामध्ये प्रभू परमेश्वर त्याच्या पुत्राच्या द्वारे आम्हाला फळ देऊ इच्छित आहे, आपल्या कृत्याचं प्रतिफळ देऊ इच्छित आहे. ते म्हणजे देवाबरोबर चालणं, ते म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करून घेणं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी पाहतो, जर युगाचं उदाहरण जर पाहिलं जुन्या करारामध्ये, तर योग हा अतिशय धनवान श्रीमंत व्यक्ती होता. त्या काळामध्ये त्या देशामध्ये सर्वात श्रीमंत कुठला व्यक्ती असेल तर तो योग. आणि मग आम्ही पाहतो त्याच्या जीवनाबद्दल, तो योग हा देवाशी सात्विकपणे वागणारा, देवाचं भय धरून चालणारा, देवाच्या मार्गाने चालणारा, नीतिमत्व त्याच्यामध्ये होतं आणि तो एक नीतिमान व्यक्ती म्हणून गणला जाणारा. परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो त्याच्या शारीरिक आजारामुळे तो त्रस्त झालेला आहे, त्याचा दुबळेपण त्याच्या जीवनात आलेला आहे. एवढंच नसून त्याच्या मित्रांकडे सोडलेला आहे, त्याची पत्नी देखील त्याची सेवा करत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्याची जी संतान होती ते देखील उद्ध्वस्त झालेली आहे, त्याची जी संपत्ती होती ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये तो देवाशी सात्विकपणे वागला, देवाशी एकनिष्ठपणे जगू शकला, तो नीतिमान होता, देवाचा भय धरून चाललेला होता. पण तो अशा सर्व कठीण परिस्थितीतून जात असताना तो देवाला कधीच विसरलेला नाही किंवा अंतर दिलेला नाही, तर त्या देवाच्या विश्वासामध्ये टिकून राहिला. परंतु आम्ही पाहतो की कालांतराने काय झालेला आहे, जो आशीर्वाद त्याच्या जीवनातून गेलेला होता त्याच्या दुप्पट पटीने परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिलं, आणखीन संतान त्याला दिली, देवाने त्याला आशीर्वाद केलं. आणि आज आम्ही पाहतो की त्या योगाचं नाव आज ह्या जीवन या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज हे जीवन उदाहरण आम्हाला माहित आहे आणि म्हणून आम्ही देखील त्या देवाशी सात्विकपणे वागणं, देवाच्या तारणाचा अनुभव घेणं, देवाच्या नवीन मार्गाने एक नवीन व्यक्ती बनून आमचा नवीन जन्म होऊन देवाच्या मार्गाने चालणं हे फार गरजेचं आहे. आम्ही पाहतो योग याचा 37 आणि 7 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर ते या ठिकाणी सांगत आहे, तो धार्मिकावरील आपली कृपा दृष्टी काढीत नाही, तर राजाबरोबर सिंहासनावर त्याची कायमची स्थापना करीतो आणि त्याची उन्नती होते. आपण पाहतो की योग असं उदाहरण पाहिलं, योगाच्या जीवनाबद्दल पाहिलं तर देवाचं वचन सांगत आहे की तो आपले धार्मिकावरील आपली दृष्टी काढत नाही, तो कधीच काढत नाही. आणि म्हणून देवाने या मंडळीला, आपल्या प्रियजनांना जे देवावर विश्वास जगत आहेत त्या जगापासून वेगळं केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे, धार्मिकतेमध्ये जीवन जगण्यासाठी आम्हाला त्याने शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्याची कृपा दृष्टी आज आमच्या कुटुंबावरती, मंडळीवरती आहे, जे त्यावरती विश्वास ठेवून चालतात. आणि म्हणून त्याची दृष्टी तो आमच्यावर काढीत नाही, परंतु त्याची प्रियानो आम्हाला तो काय करत असतो, आमची उन्नती करत असतो. आणि योगाच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टी आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. प्रियानो आम्ही पाहतो या ठिकाणी पाहतो की देवाबरोबर चालणं म्हणजेच दुसरी गोष्ट, निष्कलंक व्यक्ती देवाबरोबर चालू शकतो. पहिला व्यक्ती आहे जो धार्मिक आहे, ती व्यक्ती देवाबरोबर चालते. दुसरा जो व्यक्ती आहे जो निष्कलंक आहे, ती देवाबरोबर चालते. देवाबरोबर चालणे कोण चालतील? धार्मिक, व दुसरे आहे निष्कलंक, लोक निष्कलंक मंडळी ही चालू शकते. इफिसियन्स पत्र याचा 5वा अध्याय आहे आणि वचन 27 मध्ये आम्हाला या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, आणि गौरव मंडळी म्हणून तिने स्वतःला सादर करावे, म्हणजे तिला दाग, सुरकिती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. प्रियानो, या ठिकाणी मी पाहतो की दाग किंवा सुकृती याचाच अर्थ की त्या मंडळीच्या ठाई कसलं पाप नसावं. जो देवाचा धार्मिक व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचा पाप नसावं. मग फसवेगिरी असा, लबाडी असा, शिवीगाळी असा, व्यभिचार असा, कुकर्म असा, जे काही पाप आहे ते पाप त्याच्या व्यक्तीच्या जीवनात नसावं. आता आपण काही मोठं पाप केलं नव्हतं, एकच पाप केलं, ते म्हणजे देवाज्ञा त्याने मोडली होती आणि म्हणून त्याला याला सोडावं लागलं. आणि म्हणून देव आम्हा सर्वांकडून आम्हाला काय करतात, तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही पवित्र आहात, मी जसा पवित्र आहे तुम्ही देखील पवित्र आहात. आणि म्हणून आम्ही पवित्र लोक म्हणून, देवाचे लोक म्हणून जगत असताना प्रभू श्री ख्रिस्त देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की तुम्ही निष्कलंक असाल, निर्दोष असाल. आणि म्हणून जे निष्कलंक आहेत तेच देवावर चालतील, ज्यांच्या जीवनामध्ये कसल्या प्रकारचा दाग नसावा. तिसरी गोष्ट म्हणजे देवावर कोण चालतील? जे उद्धार पावलेले आहेत तेच लोक चालतील. पहिले धार्मिक लोक चालतील, निष्कलंक लोक चालतील भविष्य काळामध्ये. आणि आम्ही पाहतो की तिसरे लोक म्हणजे ज्यांचा उद्धार झालेला आहे ते लोक चालतील, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं.
लूक शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आहे आणि 35 ते 36 या वचनात आम्हाला सांगतं, परंतु ते युग व मेलेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनरुत्थान पावलेलेच असल्यामुळे ते देवाचे पुत्र तर आहेत. प्रिय या ठिकाणी पाहतो देवाचे पुत्र म्हणलेला आहे. आम्हा सर्व मंडळीला, आम्हा प्रियजनांना देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही देवाचे देवदूत म्हणून जगा. कधी ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेमध्ये देवाकडे चाललो, निष्कलंक चाललो आणि आम्ही उद्धार पाहून त्या प्रभूकडे चाललो, ते लोक लग्न करणार नाही. ते पवित्र आहे, त्यांचं चालणं हे देवाबरोबर असणार, त्यांचं पाहणं हे देवाबरोबर असणार आहे, म्हणजेच निष्कलंक हे जीवन जगणार आहे आणि म्हणून ते योग्य ठरणार आहेत. आणि आम्ही पाहतो की देवाने आम्हाला कुणाची उपमा दिलेली आहे, त्या देवदूता समान होते, ते देवदूता समान होते, म्हणजेच आम्ही पवित्र होणार आहोत. आणि म्हणूनच त्या जीवनात देवाने तुम्हाला आणि मला त्या देवदूतासारखं केलेला, पवित्र केलेला. आणि म्हणून जर देवाबरोबर मला चालायचं असेल तर आम्ही धार्मिकतेमध्ये चालणं, निष्कलंक होऊन चालणं आणि आमचा उद्धार होणं हे फार गरजेचं आहे. फक्त आम्ही नावाच्या ख्रिस्तीमध्ये जगू आणि आमचा उद्धार झाला नाही, आमचा नवीन जन्म झाला नाही आणि आमचा विश्वास प्रभूच्या मरण ठरवताना ते नसेल, आमचं बसणं किंवा आमचं ख्रिस्ती म्हणून घेणं हे व्यर्थ आहे. त्याला आपण नामधारी ख्रिस्ती म्हणू शकतो. आणि म्हणून आजच्या या मरणाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आलेला आहे, 3 प्रकारचे चालणे आम्ही पाहिलं की भूतकाळात चालणं, वर्तमान काळात चालणं आणि भविष्य काळात चालणं. आणि भविष्य काळात चालायचं जर असेल, देवाबरोबर चालायचं असेल तर आम्हाला धार्मिकतेमध्ये चालायचं आहे, निष्कलंक होऊन चालायचं आहे आणि आमचा उद्धार होणं गरजेचं आहे. प्रत्येक मंडळीमध्ये खरे ख्रिस्ती, खोटे ख्रिस्ती असतात असं मत्ती शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 24 ते 30 वचन या ठिकाणी आम्हाला पाहण्यासाठी मिळतं. परंतु आम्ही भविष्यकाळामध्ये कसं चालावं याबद्दल आम्हाला या ठिकाणी प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 4थ्या वचनामध्ये आम्हाला सार्दिस येथील मंडळीबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जशी उत्तम मंडळी आहे त्या काळामध्ये, यवनाच्या काळामध्ये ज्यावेळेस मंडळा स्थापन झाल्या, सार्दिस मंडळीबद्दल या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. प्रियानो, सार्दिस मंडळीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय उत्साहित, धार्मिक, देवाचा भय लोक चालणारे होते. परंतु कालांतराने अधिक आणि अधिक लोक जगिक गोष्टीकडे वळाले आणि जगिक रूढीप्रमाणे चालू लागले. परंतु असे काही चांगले लोक होते जे धार्मिक होते, निष्कलंक होते आणि ज्याचा उद्धार झालेला होता, असे फार कमी लोक त्या मंडळीमध्ये राहिलेले होते. आणि म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी सार्दिस मंडळीत फार थोडे ख्रिस्ती होते, जगाच्या रीतीप्रमाणे न वागणारे फार थोडे जण त्या ठिकाणी उरलेले होते, जे जगाच्या इच्छेप्रमाणे व जगाच्या मार्गाने चालतात, ज्याने आपले वस्त्र विटाळलेले असतात, पण जे विश्वासणारे स्वतः जगाच्या अशुद्धतेपासून दूर राहतात, त्यांना शुभ्र वस्त्र घालावयास दिले जाते आणि त्यांना येशू बरोबर चालवले जाईल. असं पांढरा रंग म्हणजेच नीतिमत्तेचा प्रतीक आहे, शुद्धतेचं हे प्रतीक आहे. पांढरे वस्त्र कोण घालू शकतो? जो धार्मिक आहे, निष्कलंक आहे, ज्याचा उद्धार झालेला आहे, तीच लोक धार्मिक वस्त्र घालून प्रभू येशू बरोबर चालतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रियनो, वस्त्र म्हणजेच आमचे जीवन आहे. त्या जीवनात आम्ही चालत असताना आम्ही प्रभू येशूचे वस्त्र परिधान केलेलं आहे, आम्ही धार्मिकतेचे वस्त्र परिधान केलेलं आहे, नीतिमत्तेचे वस्त्र परिधान केलेलं आहे. देवाच्या मार्गाने आम्ही चालणं गरजेचं आहे. ज्या वस्त्रावरती म्हणजे जीवनावरती कसल्या प्रकारचं कलंक न लागता आम्ही त्याच्या धार्मिकतेमध्ये चालणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जसं जीवनीय मुकुट आम्हाला देऊन दिलेला आहे, ती पांढरे वस्त्र आम्हाला देखील परिधान करण्याची परमेश्वराने संधी दिली आहे. आणि म्हणून आज आपण आपला विषय करूया, देवाच्या वस्त्राप्रमाणे चालूया, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालूया, देवाचं भय करून चालूया, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक कारणाला स्वीकारून आपण चालूया. आणि आज आपल्याला ते वस्त्र, पांढरे वस्त्र प्रभू येशू ख्रिस्त देव इच्छित आहे. परंतु आज आम्ही कितपत हे वस्त्र परिधान करून घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत याचं आत्मपरीक्षण आम्हाला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. माझ्या प्रियानो, आम्ही भूतकाळात म्हणजे जगाप्रमाणे चालत होतो तेव्हा आम्हाला जीवन देवाची ओळख नव्हती. पण जेव्हा आम्हाला त्याची ओळख झाली, येशूने आमच्या पापाची क्षमा करून त्याच्यासोबत आम्हाला पुनरुत्थित केले आहे, आमचा उद्धार केला आहे व आम्हाला नव्याने चालण्यास शिकवले आहे. भावी जीवनात देवाचे दूत त्याचे पुत्र म्हणून शुभ्र वस्त्र परिधान करून चालण्याची संधी देवाने दिलेला आहे. याला आम्ही पाहतो
की उत्पत्तीचं पुस्तकाचा 5 आणि 26 वचनामध्ये जर पाहिलं तर हनोकाबद्दल उदाहरण सांगितलेलं आहे. त्या काळामध्ये फार वाईट परिस्थिती होते, परंतु त्याचप्रमाणे नोहा देखील उत्पत्तीचा 6 नव्या वर्षामध्ये आम्ही या दोघांबद्दल जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय पाप वाढलेलं होतं, परंतु ते पाप आपल्या जीवनामध्ये त्यांनी लागू दिलं नाही आणि म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून ते नीतिमान ठरले, धार्मिक ठेवले, कारण ते सात्विकपणे वागत होते. धार्मिकतेच्या जीवनाचं परिधान त्यांनी केलं होतं, धार्मिकतेने चालत होते आणि म्हणून परमेश्वर त्यांना पांढरे वस्त्र धारण केलेलं आहे, त्यांना दिलेलं आहे आणि आज त्यांचं नाव या पुस्तकामध्ये आहे. प्रभू श्री ख्रिस्त तीच अपेक्षा आज तुमच्या आणि माझ्याकडून करत आहे. तुम्ही आणि मी त्याच्या धार्मिकतेत चालावं, त्याच्या विश्वासात चालावं, वचनात चालावं आणि पांढरे वस्त्र परिधान करून आमचं देखील नाव त्या जीवनी पुस्तकात लिहिलं जावं आणि त्या प्रभूबरोबर आम्ही चालावं असं देवाची योजना आणि इच्छा आहे. त्याची इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आज या जगात जीवन जगत असताना जगाच्या पापामध्ये जगाच्या रूढीप्रमाणे न चालता त्याच्या धार्मिकतेत चालून प्रवेश ख्रिस्ताची विश्वासाने लेकरं किंवा संतान म्हणून जगण्याचा प्रयत्न करूया व सार्वकालिक नाशापासून स्वतःला इतरांना वाचवण्याचा प्रयत्न करून त्याने जे वस्त्र पांढरे वस्त्र देऊ केलेले आहेत ते परिधान करून देवाबरोबर प्रभूशीबरोबर त्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करून देवाच्या दूत बनण्याचा निश्चय करत आपण या ठिकाणी देवाचा आपण गौरव करूया. परमेश्वर देवा आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आपल्या जीवनातील जे काही दाग लागले असतील निष्कलंक आपण बनवून धार्मिक बनवून त्याचा उद्धार पाहून त्याच्या विश्वासामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर देवा या वचनाबरोबर आपल्या सर्वांना या वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. प्रेमाच्या स्वर्गीय जीवन बाप्पा तुझ्या पवित्र गुणाची स्तुती आराधना करतो, तुझा महान गौरव करतो. पुरुषरी बाप्पा तू आमचा जिवंत देव आहेस बाप्पा, तुझी योजना महान आहे. होय प्रभू, आम्ही या जगामध्ये राहून आमच्या योजना दुष्ट झालेल्या आहेत, आमचे विचार नष्ट झालेले आहेत, आम्ही पापामध्ये पडलेलो होतो, परंतु देव तुझ्या पुत्राच्या द्वारे त्याने त्या उलस्तंभाचे प्राण देऊन आम्हाला जीवन दिलं. तुझ्या पुनरुत्थानाच्या द्वारे आमचा उद्धार केलंस, आमचे पाप क्षमा करून त्यावरचे मनापासून आभार मानतो आणि तुझी हीच अपेक्षा आहे की आम्ही तुझे ते पांढरे वस्त्र धारण करून त्या सार्दिस येथील मंडळीमधील काही जे लोक चालत होते त्याप्रमाणे आम्ही चालावं आणि तुझं गौरव व्हावं बाप्पा. आणि तीच परमेश्वर बाप्पा प्रभुदेवाची इच्छा आमच्यावर तुझी पूर्ण होऊ दे आणि तुला गौरवयुक्त असं जीवन जगण्यासाठी आम्ही प्रत्येकाची सहाय्य कर. येतो पुढचा वेग आमच्या संपूर्ण महिमाने गौरव तुला दे. छोटीशी प्रार्थना आमचा उद्धार प्रभू श्री ख्रिस्त याच्याच गुणामध्ये प्रार्थना केली म्हणतो आहे. आमेन. मंडळीसाठी सूचना आहे प्रियानो, मागील 12 तारखेला याच महिन्याच्या आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये आम्ही दानाचे एन्व्हलप तुम्हाला दिलेले आहे आणि 3 आठवड्याचं दान तुमच्या कुटुंबातील दान त्या 30 तारखेला तुम्हाला जमा करायचं आहे. त्यामध्ये तुमचं चर्च फंड तुम्ही देऊ शकता. त्या ठिकाणी टिक करा, किती चर्च फंड दिलं त्याच्यावरती लिहा. त्याचप्रमाणे तुमची काही उपकार दान असेल त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टिक करायचं आहे आणि उपकार दानाबद्दल लिहायचं आहे. वाढदिवस दान आहे किंवा कुठल्या प्रकारचा आशीर्वाद असेल किंवा कुणाच्या स्मरणार्थ दान असेल, चर्च फंड असेल, त्या सर्व गोष्टी तुम्ही आज आणि उद्या चर्च कधीदा त्याचप्रमाणे चर्च सेक्शन मिस्टर डेव्हिड पारदे, ब्रदर ॲडव्होकेट घागरे, त्याचप्रमाणे ब्रदर संतोष पारदे मंडळीचे सचिव हे आपल्यापर्यंत येतील आणि दानाचे एन्व्हलप तुम्हाला द्यायचं आहे आणि याला सहकार्य करायचं आहे. पुन्हा सप्टेंबरचे जे 4 रविवार आहेत ते 4 एन्व्हलप तुमच्यापर्यंत देण्यात येतील आणि त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जसं दान तुम्ही अर्पण केलेलं आहे तसंच दान येत्या महिन्यामध्ये देखील आपण आपल्या कुटुंबामध्ये या भक्तीमध्ये सहभागी होऊन अर्पण करायचं आहे. देवा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद करो. या समय उपवास संगीताचे गीत क्रमांक 510 नंबरचे गीत आहे आणि गीत होत असताना आपण आपल्या भक्तीचं दान परमेश्वराच्या चरणामध्ये आपण अर्पण करणार आहोत. उपवास संगीतातून गीत क्रमांक 510 नंबरचे गीत आहे आणि गीत होत असताना आपण आपल्या भक्तीचं दान परमेश्वराच्या चरणामध्ये अर्पण करूया. म्हणजे विनंती आहे आपण आपल्या जागेवर उभे राहूया आणि देवाचं गौरव या गीताच्या द्वारे करून आपण दान या समय घेणार आहोत. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पित होईल याचं पहिलं कडवं आपण गाणार आहोत. प्रिय प्रभू माझा प्राण तुला अर्पित होईल. प्रिय प्रभू माझा प्राण
तुला अर्पितो हे दान. रात्र दिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. रात्र दिन मनोभावे तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. तुझे प्रेम मी स्तवावे. प्रिय प्रभु माझा प्राण तुला अर्पितो हे दान. यासाठी आपण थांबूया. आपण प्रार्थना करूया. दानासाठी विशेष करून प्रार्थना केली जाईल. जे तुमचे उपकारचे दान आहे, दशमांश आहे, चर्च फंड आहे, किंवा विशेष काही दान असेल, कुणाच्या स्मरणात दान असेल, वाढदिवसानिमित्ताने दान असेल, विवाह दिनानिमित्ताने दान असेल, त्या सर्वांसाठी या समयी विशेष करून प्रार्थना केली जाईल. प्रार्थना करूया मंडळीच्या सर्व वडिलांसाठी, त्याचप्रमाणे मंडळीच्या प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येकांना आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. विशेष करून आपण प्रार्थनेत आठवण ठेवायचं आहे आपल्या मंडळीच्या वडील मिसाळ आंटी यांच्यासाठी. तुमच्या कौटुंबिक वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवायची आहे. वयोवृद्ध झालेल्या आहेत त्या, आणि देवाने त्यांना आरोग्य द्यावं आणि उदरणाच्या प्रकारचं आयुष्य त्यांना लाभावं यासाठी देखील आपण त्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवूया. स्टीवसाठी देखील आपल्याला प्रार्थनेमध्ये आठवण ठेवायचं आहे. स्टीवसाठी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 येतो हालेलुया. जे परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या पवित्र 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 अत्याशा महान गौरवशाली गुणनाथ धन्यवाद येतो. तुझ्या नावाची स्तुती आराधना करतो. तुझ्या नावाचा महान गौरव करतो गौरवशाली बाप्पा. तू आमचा जिवंत देव आहेस. तू राजाचा राजा प्रभूचा प्रभू, तू एक महान परमेश्वर देव तू आहेस. आज तुझ्या जीवनाच्या भूमीत आज आम्हाला जीवन घेऊन तुझ्या गौरव नावाची उपकार स्तुती करण्याची संधी दिलंस. तुला गौरव देण्याची संधी दिलंस. आज देवा परमेश्वर देव बाप्पा, खरोखर आजची भक्ती, असं म्हणून चिंतन, असं वचनाची आराधना तू अशी केलंस बाप्पा. आमच्या मनापासून आभार मागतो. तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद केलंस बाप्पा. आमच्या 3 प्रकारच्या चांगल्याबद्दल आम्ही मनन चिंतन केलं असताना खरोखर प्रभू, भूतकाळात आम्ही कशा प्रकारे चालत होतो, ज्यामध्ये आमचा विश्वास नव्हता, आम्हाला देवाची ओळख नव्हती, परंतु देवा तुझा पुत्र आमच्यासाठी पाठवलंस. आम्ही वर्तमान काळामध्ये चालत आहोत. आणि परमेश्वर देव बाप्पा, वर्तमान काळामध्ये चालणं म्हणजेच तुझ्या मरण आणि पुनरुत्थानात विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेणं. आणि आम्हाला देवा खरोखर तू नवीन जीवन दिलेलं आहेस. या विश्वासामध्ये चालणं म्हणजेच आम्ही पुनरुत्थित होऊन तुझ्याबरोबर चालत आहोत. आणि परमेश्वर देव बाप्पा, जगामध्ये अशा अनेक लोक ज्यांचा पुनरुत्थान झालेला नाही, ज्यांचा जन्म झालेला नाही, अशा लोकांना सुवार्ता सांगून त्यांना देखील तुझ्या राज्यामध्ये आणण्याची देव परमेश्वर बाप्पा आणण्यासाठी आमची निवड केलेली आहेस. आणि परमेश्वर बाप्पा, की जेव्हा सेवा कार्य करतो त्यावेळेस आम्हाला भूतकाळात भविष्यकाळामध्ये आम्हाला पांढरे वस्त्र देऊ केलेलं आहे, जे सामीस मंडळात दिलेलं आहेस. आणि म्हणून देवा प्रभू, आमच्या जीवनातील आम्हाला तुझ्याबरोबर चालायचं असेल तर आम्हाला तुझ्या जीवनामध्ये धार्मिक, आमच्या जीवनात धार्मिक होऊन चालणं गरजेचं आहे. आमचे निष्कलंक आम्हाला होऊन चालायचं आहे, आम्हाला उद्धार होऊन चालायचं आहे. आणि म्हणून देवा, आमच्या जीवनातील सर्व पाप तू नष्ट करून टाकलेला आहेस असा विश्वास करतो बाप्पा. आज देवा, तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग करून घेतो. तुमच्या मनापासून आभार मानतो. आजची संपूर्ण भक्ती असं चिंतन वचनाश्रय केलं बाप्पा, आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो मंडळीतील जे कोणी आजार तर तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. आमच्या मंडळीच्या वडील मिसेस मिसाळ आंटी यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. वयोवृद्ध झालेले आहेत, तर देवा परमेश्वर बाबा प्रभू, जीवन देवा तुझ्यापासूनच आहे. आणि म्हणून देवा परमेश्वर बाबा, त्यांना जीवन दे. त्यांचं शारीरिक दुर्बलता त्यांच्या जीवनातून काढ. त्यांना तुझा स्पर्श कर. तुझ्या नावाची शंका आहे देवा, तुझं घेऊन घे. आमच्या मुलीमध्ये जे कोणी देवा परमेश्वर महाराज त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर. तुझ्या नावाची शंका आहे कर. तो प्रार्थना करतो. माझा मुलगा स्टीव या लेकरासाठी मी प्रार्थना करतो बाप्पा. दिनानाथ मंगेशकर पुढे या ठिकाणी उपचार चालू असताना प्रभू बाप्पा परमेश्वर बाप्पा, उद्यापासूनचा उपचार देवा प्रभू अतिशय कठीण आहे.
परंतु देवा प्रभू त्याच्यासाठी देवा तू देवा परमेश्वर तू आशीर्वाद कर. तुला कुठलीच गोष्ट कठीण नाही. तू आज सर्व गोष्टींना स्तंभ करणारा आहेस. प्रभू मध्ये सर्व आशाद्वारे तू पवित्र कर. त्याच्यासाठी आशाद्वारे तू कर. आशासाठी की प्रभू त्याच्याद्वारे तुझं गौरव व्हावं आणि आमच्या कुटुंबाच्याद्वारे तुझं गौरव व्हावं. तू माणसाला होत जाऊ बाप्पा. तुझ्या गौरी नावासाठी त्याचा उपयोग करून घे. त्याचा देखील उद्धार कर. त्याच्या पापाची क्षमा कर. आणि बाप्पा प्रभू हे आजार केवळ तुझ्या गौरवासाठी आहे. तुझी साक्ष त्याच्या जीवनात उद्धार होत आहे. आणि म्हणून देवा तुझ्या नावाला कोटी धन्यवाद देतो. आज आपण परमेश्वर बाप्पा म्हणजे आमचं मरण आहे. त्याच्यानंतर आम्हाला जीवन आहे. आणि म्हणून देवा परमेश्वर बाप्पा ही शारीरिक दुर्बलता आहे आणि त्याला बरं करणारा तू समर्थ आहेस. आणि म्हणून एशिया नावामध्ये त्या लेकराचे सर्व रोग असतात बरे कर. आणि तुझ्या सेवेकरिता तुझ्या पवित्र मंदिरामध्ये त्याला तू उभं कर आणि त्याच्यामध्ये तुझं गौरव करे की बाप्पा. आज प्रार्थना करतो म्हणजे काळजी या नात्याने या मुलीची सेवा करत असताना चालू बघणं बसलं तुझ्या अंगात असू दे. आमच्या आचार विचार तुझ्या मनात असू दे. तुझी पवित्र सेवा आमच्याद्वारे तू कमी घे. मी आणि माझ्या घराण्यात येवाची सेवा करणार. आमच्या कुटुंबामध्ये तू शांत आशीर्वाद असू दे बाप्पा. प्रार्थना करतो म्हणजे ते प्रत्येक मुलीला आशा पडतो. प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी शांती आणि आशीर्वाद तुझी बरकत असते. प्रत्येक कुटुंबाचा उद्धार कर. प्रत्येक कुटुंबाला तुझ्या वचनाची प्रार्थनेचं देवा प्रभू ध्यास लागू दे. आणि देवा प्रभू तुझ्या भयात वचनात विश्वासामध्ये प्रार्थना जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये मंडळात वाढव. या मंडळीतील कसल्या प्रकारे देवा प्रभू मंडळीला दाग लागू नकोस. कसल्या प्रकारची सुखी नको. कारण देवा प्रभू परमेश्वर बाप्पा तुझं पवित्र जीवन जगून ते पवित्र वस्त्र धारण करून तुझ्या बरोबर चालण्यासाठी मंडळाला तू सहाय्य मदत तू कर. तुझा गौरव कर बाप्पा. आज विशेष करून प्रार्थना करतो बाप्पा. आज देवा प्रभू ज्याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे बाप्पा. ज्याने आपला विवाह वर्धापन दिन साजरा केलेला आहे. काही विशेष चमत्कार ज्याच्या जीवनामध्ये तो त्याच्या जीवनामध्ये दिलेला आहे. त्या सर्व प्रियजनाने आपलं दान त्या पवित्र भांडारामध्ये अर्पण केलेलं आहे. त्या 3 संडेचं दान रविवारचं दान देखील आपल्या कौटुंबिक दान देखील तुझ्या त्या पवित्र भांडारामध्ये अर्पण केलं. ते तू स्वीकार करा. तुझंच गौरव त्याच्यावर होऊ दे बाप्पा. विशेष करून प्रार्थना करतो ज्याने वाढदिवस साजरा केला अशा अनेक त्यांच्या जीवनामध्ये दाखव. ज्याने विवाह वर्धापन दिन साजरा केला अशा अनेक वर्धापन दिन त्यांच्या जीवनामध्ये दाखव. त्यांचं कौटुंबिक जीवन तो आशीर्वाद कर. आणि बाबा तुझंच गौरव करून घे. तुझ्या देवस्वर्गीय भांडारातून तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनात पुढे बाप्पा. तुझ्या आकाश कपाटीकडून त्यांच्या जीवनात आशीर्वाद कर. ज्याने आपला चर्च फंड दिलेला, ज्याने आपले दशमांश दिलेला आहे. आणि बाप्पा प्रभू त्यांना मागण्याचा आशीर्वाद त्यांना तू दे आणि तुझं गौरव करून घे. आजच्या भक्तीचं दान देखील तू पवित्र कर. अशा तुझ्या चरणात आपण करतो. तुझ्या गौरव राज्याच्या वाढीसाठी त्या दानाचा उपयोग करून तुझी सेवा दानाच्या बाप्पा. आज प्रार्थना करतो बाप्पा. आम्ही या आठवड्यापासून मध्ये प्रभू एका नवीन महिन्यामध्ये आगमन करत असताना मंडळीसाठी हा नवीन महिना येणारा नवीन महिना अगदी लाभाचा सुखाचा समाधानीचा आश्वासाचा बरोबर सहाय्य कर बाप्पा. या संपूर्ण महिन्यामध्ये आम्हा सर्वांना आश्वास करत तुमच्या मनापासून आभार मानतो. कोरोनासारख्या महाभयंकर रोगापासून म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं गावातील लोकांचं आम्हा सर्वांचं आम्हा कुटुंबाचा तू बचाव कर आणि तुझाच गौरव करून घे. काय बाबा परमेश्वर बाबा अधिकाऱ्यांनी घेणारा बाबा तू आहेस. छोटेसे प्रार्थनाचा उद्धार परमेश्वर ख्रिस्त याच्या जीवनामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. याच्या सगळ्यातील बाप्पा तुझे नाव तुझे राज्य जसं सगळ्यात तसं पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आज दे. आणि जसं आणि तर ही सर्व आता आमच्या मिठाचा महान आमच्या प्रशुद्ध देवाची पित्याने पवित्र आत्म्याची सहभागी या ठिकाणी प्रत्येक देवाच्या प्रियजनांना ज्याने आपला वाढदिवस साजरा केलेला आहे, ज्याने आपला विवाह वर्धापन दिन साजरा केलेला आहे, कोणी आपला स्मरण दिन साजरा केला त्यांच्या कुटुंबामध्ये जे आजारी आहेत त्यांच्याबरोबर मंडळीतील प्रत्येक कुटुंबाबरोबर प्रत्येक व्यक्तीबरोबर आता आणि सदा सर्व काळ तुझी शांती या सर्वांसाठी असो. आमेन. जे दानाचे एन्व्हलप तुम्हाला दिलेले आहे आज आणि उद्या आपल्या चर्चचे खजिनदार थोरास्त आपल्या मंडळीचे सचिव
मिस्टर संतोष पारधे, त्याचप्रमाणे डेव्हिड बदर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट घागरे, या सर्व जण तुमच्या घरापर्यंत पोहोचतील. त्यांना तुम्ही सहकार्य करावं. तुमचा चर्च फंड, तुमचा दशकांश आणि रेग्युलर संडेचे दान तुम्ही त्यांच्याकडे द्यायची कृपा करावी अशा आपणास विनंती.